अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात नैसर्गिक शेती, संधी आणि आव्हान या विषयांवर राज्यस्तरीय विचारमंथन सत्र उत्साहात पार पडलं। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या राज्यस्तरीय परिसंवादात राज्यपालाचार्य देवव्रत यांचे सचिव डॉक्टर प्रशांत कुमार नानवरे, कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह राज्यातील विविध कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, संशोधन संचालक, शास्त्रज्ञ, अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कृषी मंत्री भरणे यांनी नैसर्गिक शेती ही काळाची गरज असल्याचं अधोरेखित करत राज्य शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिलं जाईल असं आश्वासन दिलं। तर कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी विद्यापीठामार्फत नैसर्गिक शेतीवरील संशोधन, प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षणावर विशेष भर दिला जात असल्याचं स्पष्ट केलं। परिसंवादातील तांत्रिक सत्रांमध्ये पद्मश्री डॉक्टर हरिओम, डॉक्टर बलजीत सिंग सहारण, डॉक्टर विजय पटेल, डॉक्टर जनक राठोड, डॉक्टर स्वप्नील देशमुख आणि डॉक्टर नितीन कुरकुरे यांनी नैसर्गिक शेतीची क्षमता, कीड नियंत्रण तंत्र, सूक्ष्म जीवांची भूमिका तसेच विस्तार सेवेचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमाला YouTube-द्वारे सुमारे 3000 विद्यार्थी, शेतकरी आणि कृषी विस्तार अधिकारी सहभागी झाले होते। नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आणि महाराष्ट्र देशाला दिशा देईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला।